नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागारागाने कल्पना आता तिच्या बेडरूममध्ये जाऊ लागतात. सायली आता कल्पनाला थांबवते आणि सायली कल्पनाला म्हणते की आई, आपण पहिले पूर्वीसारखे होऊयात ना. रागाने कल्पना आता सायलीकडे बघते आणि काहीही न बोलता मला आता आराम करायला पाहिजे असे म्हणत कल्पना तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. त्यानंतर आता कल्पनाच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि कल्पना म्हणते की आता मला माफ करून एकत्र आणता आलं असतं खरं, पण माझी जखम मनाची एवढी खोल आहे की हे आता शक्य राहिलं नाही असा विचार आता कल्पना करत असते. तर तेवढ्यात अलगद दरवाजा बाजूला ढकलून सायली आता कल्पनाकडे बघत असते आणि इकडे आता प्रतिमा ही प्रिया बाहेर फोनवर बोलण्यासाठी जाताच विचार करत बसलेली असते. प्रिया आता महिपतसोबत बोलून आतमध्ये येताच प्रतिमा उठून उभा राहते आणि प्रियाला म्हणते, तन्वी अगं कुणाचा फोन होता आणि तो फोनवर बोलण्यासाठी तू अशी बाहेर का निघून गेलीस? आणि त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की मी तुझ्या फोनमध्ये महिपत हे नाव वाचलं आणि हे महिपत हे नाव मी रविराजांच्या तोंडातून ऐकलं होतं. त्याच वेळेस आता रविराज हा पायऱ्याखाली उतरून आता तिथे येतो आणि प्रतिमाचे बोलणे ऐकू लागतो आणि तेवढ्यात ते ऐकून आता रविराज खाली येत म्हणतो की काय तन्वी, तुला महिपतचा कॉल आला होता का? तन्वी समोर येत आता रविराज म्हणतो की त्या साक्षी शिकरेसोबतचे तू सगळे संबंध तोडले होतेस ना तन्वी, मग महिपत तुला कसा कॉल करतोय? त्यानंतर आता प्रिया म्हणते की ऑफकोर्स नाही आहे बाबा, साक्षीसोबतचे सगळे संबंध मी तोडले तेव्हा महिपत मला कशाला कॉल करीन? रविराज आता प्रतिमाकडे बघतो आणि म्हणतो, प्रतिमा तुला असं का वाटलं? प्रतिमा म्हणते की कारण जेव्हा तन्वीचा फोन वाजला तेव्हा त्या फोनवर मी महिपतचं नाव वाचलं आणि तेवढ्यात आता प्रिया महिपत नावाची सगळी डिटेल्स तिच्या मोबाईलमध्ये तेवढ्यात आता डिलीट करते. इकडे रविराज म्हणतो, प्रतिमा तुला खात्री आहे का? प्रतिमा म्हणते की अहो असं काय करताय, तन्वीचा फोन इथे होता आणि मी इथून बघितलं. तोपर्यंत इकडे तन्वीने मोबाईलमधून महिपतची सगळी डिटेल डिलीट केलेली असते आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की अगं माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता आणि तिचं नाव ना माही आहे, माही. प्रिया म्हणते की महिपत नाही, माही आहे आणि मी तिच्याशीच बोलायला आई आता बाहेर गेले होते. प्रिया म्हणते, आई तू एक काम कर, तू आता तुझ्या डोळ्याला एकदा चष्मा बसूनच घे, कारण या वयात ना आता चष्मा पाहिजेच व्यवस्थित वाचण्यासाठी. प्रतिमा म्हणते की नाही तन्वी, मी नाव वाचलं होतं आणि तेव्हा ते नाव महिपतच होतं. आणि तेवढ्यात आता प्रियाकडे बघत प्रतिमा म्हणते मला तुझा फोन दे. प्रिया आता फोन देताच त्यामध्ये आता प्रियाने महिपतचं माही केलेलं असतं. ते वाचताच आता प्रतिमा ही प्रियाकडे बघते आणि त्यानंतर आता प्रतिमा ही प्रियाकडे बघत असतानाच आता प्रिया म्हणते की आई एकदा बाबांना सुद्धा दाखवून घे. रविराज मोबाईल बघतो त्यावरती सुद्धा माही नाव असतं. रविराज म्हणतो की काय आहे, दोन्ही नावं एकसारखी आहे ना, त्यामुळे असं होऊ शकतं, बरं जाऊ द्या. आणि तेवढ्यात आता अश्विन तिथे आलेला असतो. अश्विनला बघताच आता रविराज प्रतिमाला म्हणतो की अगं जावयाला पाहुणचार कर. तेवढ्यात आता अश्विन म्हणतो की नाही काका, मी तुमचाच अश्विन आहे आणि मी तन्वीची आता प्रकृती नाजूक आहे ना, म्हणून तिच्यासाठी आलोय तिला न्यायला. सुमन म्हणते की बरं हे बेसनाचे लाडू आहेत ना ते पूर्ण आजींना दे बरं का. आणि त्यानंतर रागाने प्रिया प्रतिमाला म्हणते की आई येते मी आणि गोळ्या व्यवस्थित घेत जा दररोज. बाबा आईकडे लक्ष ठेवा बरं का. आणि असे म्हणत आता प्रिया जाऊ लागते. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन आता फाईल्स बघत असतो आणि अर्जुन आता कामात अगदी रमून गेल्याचे बघताच आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की थांब, मी आता यांना चिठ्ठीच लिहून ठेवते म्हणजे हे नक्की वाचतील. आणि ड्रॉवरमधून नोटपॅड आणि पेन काढत सायली आता चिठ्ठी लिहित असते आणि समोर अर्जुन त्याचे काम करत असतो. आणि त्यानंतर आता अर्जुन खुर्चीवर बसतो आणि अर्जुन फाईल आणि ते पेपर्स बघण्यात दंग असतो. तर सायलीने कॉफी ठेवून त्या कॉफीच्या कपाखाली तिची चिठ्ठी ठेवलेली असते, पण अर्जुनचे काही मात्र तिकडे आता लक्षच जात नसतं. आणि तेवढ्यात आता खूप वेळ झाल्यानंतर अर्जुन ती चिठ्ठी बघतो. त्यामध्ये सायलीने लिहिलेलं असतं की जेव्हा तुम्ही मन लावून काम करत असता तेव्हा तुम्ही खूप देखणे दिसता. आणि ते वाचल्यानंतर आता अर्जुन खूप खुश होतो. प्रेमाने अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो. सायलीच्या जवळ येताच अर्जुन त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं सायलीला वाचून ऐकून दाखवतो. सायली आता खुश होते आणि त्यानंतर आता अर्जुन प्रेमाने सायलीच्या गळ्यामध्ये हात टाकू लागतो. तर सायली पळू लागते. दरवाजात येताच आता अर्जुन दरवाजा बंद करतो आणि लगेच सायलीच्या गळ्यात हात टाकतो. अर्जुन म्हणतो की माझी बायको एवढी रोमॅन्टिक मूडमध्ये असताना मी कसे काम करणार? सायली म्हणते मी तुम्हाला काय म्हटलं
काम करताना तुम्ही देखणे दिसता, तेव्हा चला चला कामाला लागा. आणि अर्जुन काही ऐकत नसतो. पटकन आता सायली पुन्हा म्हणते की आई आली. तर अर्जुन म्हणतो तुम्ही काही जरी म्हटले ना तरी मी कुणालाच नाही घाबरत. बायकोबरोबर प्रेम करायला कुणाला घाबरायचं. आणि खरंच आता कल्पना तिथे आलेली असते आणि सायलीला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो मी कुणालाच नाही घाबरत. अर्जुनचे हात सायलीच्या गाळ्यात असतात ते बघून आता कल्पना खाली मान घालते आणि तिथेच उभा राहते. आता सायली म्हणते की बघा ना खरंच आई आल्यात आणि अर्जुनला आता समोर करते. तर आता कल्पनाला बघून अर्जुनची बोबडी वळते आणि म्हणते की अर्जुन म्हणतो की मम्मा तू इथे. कल्पना म्हणते मला काय तुमच्या बेडरूममध्ये यायची हौस नाही आहे, पण माझं काहीतरी काम होतं म्हणून यावं लागलं. आणि कल्पनाकडे बघत आता अर्जुन म्हणतो काय काम होतं मम्मा. तेव्हा आता कल्पना म्हणते की पूर्णाजीच्या गोळ्यांना तन्वी पाठवून देणार आहे, तो माणूस कधी येईल ना त्याकडे लक्ष ठेव. आणि रागाने कल्पना बाहेर निघून जाते. आणि कल्पना जाताच इकडे अर्जुन म्हणतो की जेव्हा जेव्हा मी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून माझ्यापासून दूर जाता. आणि त्यानंतर आता लगेच सायली म्हणते की मी लांब दूर जाते, पण तुम्हाला माझ्याजवळ येण्यापासून कोणी अडवतं का. तर अर्जुन लगेच हसू लागतो आणि पुन्हा सायलीच्या गाळ्यात हात टाकू लागतो. तर सायली म्हणते आई. तर अर्जुन पुन्हा पाठीमागे बघतो तर गपचिप सायली तिथून निघून जाते. अर्जुन आता खूप खुश झालेला असतो. इकडे आता तन्वी ही अश्विनला घेऊन रस्त्याने जात असताना महिपतचे बोलणे तन्वीला आठवलेले असते. आणि महिपतने सांगितल्याप्रमाणे आता त्या एरियामध्ये त्यांची गाडी येताच आता तन्वी विचार करते की आता अश्विनला कसं थांबावं. पटकन विचार करत आता तन्वी म्हणते की मला कसं तरी होतंय, मळमळल्यासारखं होतंय आणि उलटी आल्यासारखं होतंय अश्विन. अश्विन म्हणतो की तन्वी अगं आपलं घर आता थोड्या अंतरावरच आहे, घरी गेल्यानंतर ना मी तुला एक मेडिसिन देतो, तेवढी मेडिसिन घे मग तुला बरं वाटेल. तन्वी म्हणते नाही नाही अश्विन मला दम निघत नाही आणि मला डायरेक्ट व्हॉमिटिंग होऊ राहिली. आणि तेव्हा अश्विन म्हणतो की असं काय करतो, थांब ना थांब आपण लगेच घरी जाऊ. तन्वी म्हणते मला आता सहन नाही होत आणि लगेच व्हॉमिटिंग येण्याचे तन्वी नाटक करते. पटकन अश्विन गाडी थांबवतो. तन्वी आता दरवाजा उघडून बाहेर पळू लागते. तन्वीने या पाठीमागून आरशातून महिपतची गाडी आल्याचे बघितलेले असते. आणि बाहेर येताच आता तन्वी नाटक करत उभा राहते. तर अश्विन आता तन्वीकडे येतो. तन्वीकडे येता क्षणी पुन्हा आता तन्वी म्हणते की पाणी आण अश्विन. आणि अश्विन त्याच्या कारमध्ये पाणी आणायला जातो. तेवढ्यात पाठीमागून महिपत आता पाठीमागून त्याची कार घेऊन येतो आणि अलगद अश्विनला साईडची धडक मारतो. अश्विन खाली पडतो. पुढे जाऊन महिपत कार थांबवतो आणि गाडीतून उतरत पळत पळतच अश्विनकडे येतो. आणि अश्विनला बघत आता नाटक करत महिपत म्हणतो की अरे अरे तुम्ही अश्विन डॉक्टर ना, अर्जुन सुभेदाराचे भाऊ. माफ करा तुमचे कपडेसुद्धा भरले खराब झाले आणि चुकून धक्का लागला बरं का. अश्विन आता महिपतकडे बघत असतो. महिपत म्हणतो पण तुम्ही राग मानू नका बरं का, माझ्या गाडीला आज तुम्हालाच ठोकायचं होतं, कसं काय योग आला काय माहिती, पण मी तुमची माफी मागितली ना. आणि ह्या कोण आहेत, माझ्या मुलीची ही तर मैत्रीण होती. साक्षी आता महिपतला खुणावू लागते. अश्विन सगळं ऐकत असतो. आणि आता महिपत म्हणतो की हे बघा माझ्यामुळे तुम्हाला लागलं आहे तेव्हा मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, चला बरं मलमपट्टी करायला. अश्विन म्हणतो तुम्ही निघा आता, मी घरी जाऊन करेल मलमपट्टी. महिपत म्हणतो की असं कसं, अहो माझ्यामुळे तुम्हाला एवढं लागलं आहे ना. महिपत म्हणतो नाही नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला, तोपर्यंत मी तुमची पाठच सोडणार नाही. महिपत ऐकायला तयार नसतो आणि अश्विनसुद्धा यायला तयारच नसतो. आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो नाही नाही तुम्हाला घरी सोडल्याशिवाय मी आता मला असं स्वस्त बसणार नाही मी. तर आता अश्विन पटकन त्याच्या कारमध्ये जाऊन बसतो. महिपत इकडे प्रियाला सांगतो की हे बघ मी तुमच्या घरी येणार आहे, त्या म्हाताऱ्याला ना त्या घराच्या बाहेर काढल्याशिवाय मी चैन पडणार नाही मला. आणि पुढे काय करायचं तुला प्रिया समजलं का, असे महिपत सांगतात. प्रिया म्हणते हो हो. आणि पटकन आता नाटक करत अश्विनकडे बघत आता महिपत म्हणतो चला चला हळू चालवा गाडी. आणि प्रियासुद्धा आता अश्विनच्या कारमध्ये बसते. तर महिपत त्याची कार घेऊन त्यांच्या पाठीमागे येऊ लागतो. आणि त्यानंतर आता प्रिया आणि अश्विन हे आता त्यांच्या घरी येतात आणि इकडे महिपतसुद्धा त्यांच्या पाठीमागून आलेला असतो. आणि प्रिया आता घरामध्ये येताच मोठ्याने आई बाबा असे हाक मारत आता पूर्णाजी कल्पनाला बोलावते. अश्विनची ती अवस्था बघून आता पूर्णाजी म्हणते की अरे अश्विन काय झालं, तर कल्पनासुद्धा तिथे येते आणि अश्विनकडे बघत म्हणते की ॲक्सिडेंट झालं की काय अश्विन, आणि बाळा तू बरा आहेस ना. तेवढ्यात अर्जुन आणि सायली वरून खाली येतात आणि महिपतला बघतात. आणि महिपतला बघताच अर्जुनला खूप राग येतो आणि खाली येत अर्जुन आता महिपतला म्हणतो तू इथे काय करतोयस.
आणि तेवढ्यात आता अश्विन म्हणतो मी ठीक आहे, तुम्ही प्लीज प्लॅनिंग होऊ नका. प्रिया नाटक करत म्हणते की अरे अश्विन प्लॅनिंग कसं होऊ नका. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते प्लॅनिंग कसं होऊ नका अश्विन, तुला किती लागलं बघ. ते सगळेजण ऐकताच कल्पना म्हणते की प्रिया नेमकं तुझं काय चाललंय. तर सायली म्हणते की यानेच काहीतरी केलं असेल या महिपतने. सायली म्हणते की जेव्हापासून या महिपतचं तोंड दिसलं तेव्हापासून ना काहीतरी वाईटच होतंय. महिपत म्हणतो अहो तुम्ही मला तर काही बोलूनच देत नाहीयेत. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की आई अश्विन गाडी शेजारी उभा असताना या महिपतची गाडी आली आणि अशी अश्विनला खेटून गेली. ते ऐकून आता अर्जुनला राग येतो. रागाने अर्जुन महिपतकडे बघतो आणि अश्विन म्हणतो की मला काही एवढं लागलं नाही, तुम्ही प्लॅनिंग होऊ नका. हात दाखवत त्या ढोपराला लागलेलं दाखवत प्रिया म्हणते असं कसं अश्विन, बघ तुला किती लागलंय. ते लागलेलं बघताच आता अर्जुनला खूप राग येतो. महिपत इकडे म्हणतो की अहो चुकून मी काही केलं नाही, चुकून माझ्या गाडीला धक्का लागला. महिपत म्हणतो की जरा माझं लक्ष दुसरीकडे गेलं आणि चुकून धक्का लागला, चुकून झालं माझ्याकडून. अर्जुन पूर्ण आजी आता महिपतकडे बघू लागतात आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की चुकून तू काय काय नाही केलंस महिपत. आणि तेवढ्यात प्रिया म्हणते की अर्जुन मला वाटतंय ना याने हा ॲक्सिडेंट मुद्दाम घडून आणलाय. महिपत म्हणतो की अहो पण मी असं का करीन. प्रिया म्हणते की कारण अर्जुन तुमच्या मुलीला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते की बरोबर आहे. तर प्रिया म्हणते की म्हणजे हा राग तू सगळा माझ्या नवऱ्यावरती काढतोयस. कल्पना म्हणते अगोदरही याने हे सगळं केलं होतं आणि माझ्या नवऱ्याला अडकवायचा प्रयत्न केला होता. आणि आता अर्जुनला राग येतो. अर्जुन आता पुढे जात महिपतची कॉलर पकडतो आणि म्हणतो की माझ्या भावाला जर काही झालं ना तर तुला जेव मारून टाकीन मी. अर्जुनचा तो राग अवतार बघून आता अश्विनला धक्का बसतो. महिपत म्हणतो की अहो मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं, मी सांगतोय ना तुम्हाला. सायली म्हणते की नक्कीच तुझ्यामध्ये खोट आहे. महिपत म्हणतो की अहो माझ्या मनात काही खोट नाही. आणि बघा ना मी अश्विन डॉक्टरांना इथे घेऊन आलो, ते नको म्हणत होते मला तरीसुद्धा मी घेऊन आलो ना, मी एवढी सहानुभूती दाखवली ना बघा ना. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की हे बघा मला माहिती आहे जोपर्यंत आश्रम केस सुरू राहणार आहे ना तोपर्यंत तुम्ही काही ना काही कारण दाखवून या घरात येतच राहणार आहात. तर आता महिपत म्हणतो की हे बघा माझी चूक होती म्हणून मी इथपर्यंत आलो आणि माफी मागितली की नाही तर आपला संबंध फक्त कोर्टातच येतो म्हणजे येतच राहील. अर्जुन आता त्याचं ते सगळं बोलणं ऐकत असतो. पूर्णाजीसुद्धा बघत असते. महिपत म्हणतो पण मी तुम्हाला खात्री देतो यापुढे डॉक्टरांच्या बाबतीत असं काहीच होणार नाही. ते ऐकताच आता सायली म्हणते की म्हणजे इथून पुढे दुसऱ्याच्या बाबतीत काही होणार याची तुम्ही आम्हाला धमकी देताय का. महिपत म्हणतो की अहो तसं नाही हो वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. महिपत म्हणतो वहिनी मी कशाला असं करीन, कारण मला सुद्धा आश्रमाच्या केसमधून बाहेर पडायचं आहे ना. महिपत म्हणतो की तुम्हाला असं वाटत राहील की आश्रमाची केस संपेपर्यंत मी तुमच्या घरातील प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी करेलच. ते ऐकून आता प्रिया तोंडाला हात लावते. महिपत म्हणतो की तेव्हा तुम्ही काही विचार करू नका आणि काळजी घ्या बरं का. आणि महिपत जाऊ लागतो. अर्जुन रागाने आता महिपतकडेच बघत असतो. आणि त्यानंतर आता महिपत सायलीला म्हणतो की वहिनी काळजी घ्या बरं का, जातो मी. आणि लगेच आता पूर्णाजीकडे म्हणतो आजी इथूनच नमस्कार करतो बरं का, पुढे नाही येत. आणि जातो मी. अहो जातो नसतं म्हणायचं, येतो म्हणायचं असतं नाही का, येतो बरं का असे म्हणत महिपत हसू लागतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन रागाने म्हणतो जातोयस ना आता. तर महिपत म्हणतो जातो. पटकन महिपत आता बाहेर निघून जातो. आणि रागानेच महिपतने आता सायलीकडे बघितलेली असते. तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन तुला मलम वगैरे आणून देऊ का. सगळेजण आता अश्विन समोर जमा होतात. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया नाटक करत म्हणते की आई अगं जेव्हा महिपतची गाडी अश्विनला येऊन धडकली ना तेव्हा मी काय घाबरले होते तुला काय सांगू. आणि त्यानंतर हा महिपत इथे येऊन जो बोलला ना त्यामुळे माझे तर सगळीच घाबरगुंडी उडाली. आणि तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की तो महिपत पुन्हा अश्विनला काही होणार नाही म्हणाला पण दुसऱ्याला काहीतरी होणार असं म्हणाला. कल्पना म्हणते आई आश्रमातील केस संपेपर्यंत तो घरातल्या प्रत्येकाला काहीतरी करणार असं त्याला सांगायचं होतं. आता रागाने प्रिया ही अर्जुन आणि सायलीकडे बघते आणि म्हणते की अर्जुन आणि सायली तुम्ही तर सांगत होता केस आणि आपलं घर हे वेगळं राहील म्हणून, पण राहिल्यात का दोन्ही गोष्टी वेगळ्या सांगा ना मला. आता केसचे सगळे कटकारस्थानी आणि राग इथे येऊन लोक काढू राहिलेत. अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडे बघतात. आणि प्रिया म्हणते की आज या केसमुळेच अश्विनचा ॲक्सिडेंट झाला आणि आज या केसमुळेच तो महिपतसारखा माणूस आपल्या घरी आला. तर आता अर्जुन म्हणतो की या केसमध्ये महिपत काहीच करू शकणार नाही. कल्पना म्हणते की पण त्याच्याशी आपला संबंध तुमच्या या केसमुळेच आलात ना. कल्पना म्हणते की एकदम बरोबर आहे, कारण अर्जुन आजपर्यंत तुझ्या दररोज 15-20 केसेस चालू असतील पण एकही केस आपल्या घरापर्यंत पोहोचली नाही, मग हीच केस का आत्ता आपल्या घरापर्यंत पोहोचली. दे आता मला याचं उत्तर.
अर्जुन म्हणतो की कारण या केसमध्ये ज्या माणसाचा मर्डर झाला आहे त्या माणसाच्या मर्डर ज्याने कोणी बघितला आहे ना त्या माणसाचा डायरेक्ट आपल्या या इथे घराशी संबंध आहे, म्हणून हे होतच राहणार आहे. आणि तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन बघितलंयस का अर्जुन मला कसं बोलतोय ते. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की अगोदर याने मला नोटीस पाठवली आणि आता अर्जुन म्हणतोय की माझ्यामुळे या महिपतचा आपल्या घराशी संबंध आला आहे. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तन्वी मी तुझं नाव कुठे घेतलं. ते ऐकताच आता तन्वी ही अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन म्हणतो की इथे असलेल्या माणसांपैकी म्हणजे मधुभाऊसुद्धा इथेच आहेत ना, मी त्यांच्याबद्दल बोलत होतो तन्वी, तू का मध्येच अंगावर ओढून घेतेस. कल्पना म्हणते बस करा हे सगळं. आज तुमच्या या केसमुळे महिपतसारखा माणूस आपल्या घराच्या पायऱ्या चढला तर आता या केसमुळे मधुभाऊसारखा माणूससुद्धा आपल्या घरात त्याला तुम्ही आणून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपल्या घराला आणखी धोका वाढल्याची कल्पना आता अर्जुनला सांगते. आणि त्यानंतर रागाने पूर्णाजी म्हणते अर्जुन तुझ्या या केसमुळे या घरातील जर माणसांना काही झालं तर ते मी खपून घेणार नाही बरं का. पटकन नाटक करत प्रिया हात जोडते आणि म्हणते की देवा आता तूच या गोष्टीकडे लक्ष दे. आणि हात जोडतच प्रिया म्हणते की माझ्या सगळ्या माणसांना सुखरूप ठेव देवा. संध्याकाळी आता सगळे सुभेदार एकत्र बसलेले असतात. तेवढ्यात आता सायली म्हणते की हे बघा आपण आता जोडीने नवरा बायकोंची खेळ खेळूयात. तर लगेच कल्पना आडवं टोमणं मारत म्हणते की त्यासाठी नवरा बायकोची जोडी परफेक्ट मॅचिंग असावी लागते. तेवढ्यात प्रिया म्हणते की आई जाऊ द्या द्या सोडून, यांना हे काय कळणार आहे. तर सायली म्हणते की प्रेम नातं हे विश्वासावरती टिकून असतं आई, आणि आम्ही दोघे एकमेकांसाठी किती अनुरूप आहोत हे मी अक्षय तृतीयाच्या दिवशी सिद्ध करून दाखवीन, असे आता सायलीने सगळ्यांना सांगितलेले असते. सायली म्हणते की आहात का तयार. तर प्रिया आणि कल्पना सगळेजण आता सायलीकडे बघू लागतात. तर आता अक्षय तृतीयाच्या दिवशी अर्जुनच माझा खरा नवरा हे सायली कसे सिद्ध करते. आणि इकडे आता अर्जुन हा पुराव्यासकट आश्रमाची केस कशी आपल्या बाजूने वळवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी